मयूर पाखरा आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही कॅपकट ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जे ते अवेलेबल आहे तर तिथून तुम्ही जे ते डाउनलोड करू शकता। जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जे ते काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जे ते अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर तुम्ही तिथून जाऊन जे ते चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जे ते सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, आपल्या सर्वात आधी सुपर VPN ॲप आहे तो आपलं ओपन करायचा। त्यानंतर आपलं VPN जे असेल ते तर कनेक्ट करून घ्यायचं। VPN जे ते कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला बॅक किंवा आपला कॅपकट ॲप आहे तो आपलं ओपन करायचा आहे। ओपन करताच तुम्हाला जे काय करायचं बघा मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला इथं फोटो जो तो घ्यायचा आहे मित्रांनो, आणि त्याची फोटोची लेंथ असेल ती आपल्याला 30 सेकंदापर्यंत आपल्याला आणायची आहे मित्रांनो। तर त्यानंतर आपल्या परत त्या सुरुवातीला यायचं त्या इमेजच्या, त्यानंतर आपल्या परत ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं। त्यानंतर व्हिडिओच्या कॅटेगरीमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर त्याचा जो ॲडिओ असेल तो सर्वात आधी इथं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट जिथे करून घ्या। इथं एक्स्ट्रॅक्ट इथं केल्यानंतर आपल्या परत काय करायचं, बिटनुसार इथं आपला जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। तर आता बघा मित्रांनो, आता आपल्याला बिट 2 वरती जिथे येऊन जायचे, त्यानंतर इथे स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन जिथे स्प्लिट करा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले आता इथे जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार इथं तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या। आणि स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ॲड केला होता तो इथं डिलीट करून टाका। ओके, तर मित्रांनो, इथं जेवढे काय मित्रांनो बिट होते त्या बिटनुसार मी इथं इमेज जे आहेत तिथे स्प्लिट करून घेतलं। तर स्प्लिट केल्यानंतर आपल्याला आता त्या इमेजेसला ॲनिमेशन आणि इफेक्ट जे ते द्यायचे। तर सर्वात आधी आपण त्या इमेजेसला आपण ॲनिमेशन जे ते आपण अप्लाय करूया। तर ते अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वात सुरुवातीला येऊन आपल्याला त्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं देऊन टाका। त्यानंतर सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक हॉरिझॉन्टली हा वाला ॲनिमेशन इथं देऊन टाका। तर मित्रांनो, रॉक वर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली हे दोन इफेक्ट जे आपल्याला कुठपर्यंत द्यायचे ते मी तुम्हाला इथं सांगून देतो, तिथपर्यंत तुम्ही इथं अप्लाय करून टाका। तर मित्रांनो, 5 सेकंदापर्यंत आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही रॉक वर्टिकली आणि रॉक हॉरिझॉन्टली अशा प्रकारे तुम्ही जे ते ॲनिमेशन जे असेल ते इथं अप्लाय करून टाका। त्यानंतर आपल्याला 5 सेकंदाच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा एक क्रॉस शेक अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची टाइमलाईन जी असेल ती 1.1 सेकंद तिथं ठेवा। परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा मित्रांनो, डिस्टॉर्ट अँड स्टेच अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। परत इनमध्येच तुम्हाला बघा फ्लाय इन अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। परत कॉम्बोमध्ये तुम्हाला बघा ट्रेंड 2 अशा प्रकारचं एक भेटेल इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। परत इथं इनमध्येच तुम्हाला जेली सेकंड हा ॲनिमेशन भेटेल तो अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन जेली सेकंड हा वालाच ॲनिमेशन द्या। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन जेली सेकंड हा वाला जो तो ॲनिमेशन इथं द्या। दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती यायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं कॉम्बोमध्ये बघा इथं स्व इन द्यायचा हा वाला ॲनिमेशन। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्व आउट हा वाला ॲनिमेशन इथं देऊन टाका। तर मित्रांनो, आता ह्याच्या पुढे आपले जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्हाला स्व इन आणि स्व आउट अशा प्रकारचे जे ॲनिमेशन असेल ते इथं अप्लाय करून टाकायचे आहेत मित्रांनो। तर एंडपर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही स्व इन आणि स्व आउट हे वालेच ॲनिमेशन इथं देऊन टाका मित्रांनो।
ओके, तर मित्रांनो इथे जेवढे काय आपले इथे इमेजेस राहिले होते त्या सर्व इमेजेसला मी इथं अॅनिमेशन जे ते देऊन टाकले. तर त्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला आपल्याला इफेक्ट जे आहेत ते इथे द्यायचे. तर ते देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचे, त्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा कलरलेस फ्लॅश अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल. जर का तो तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही वरती सर्चमध्ये सुद्धा करू शकता मित्रांनो. तर त्यानंतर तो इफेक्ट घेतल्यानंतर आपल्याला त्याची जी लेअर असेल ते आपल्याला बघा 2 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे. त्या डॉटपर्यंत आपल्याला ती जी लेअर आहे त्याची आणायची मित्रांनो. परत आपल्या सुरुवातीला येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग या कॅटेगरीमध्ये येऊन तुम्हाला डायमंड झूम अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट तेवढीच करून टाका. 2 सेकंदाच्या पुढे जो डॉट दिसत आहे तिथपर्यंतच ठेवा. परत नंतर आपल्याला 5 सेकंदावरती जिथे येऊन जायचे. त्यानंतर आपल्या बॉडी पिकमध्ये येऊन जायचं. बॉडी पिकमध्ये इथं आल्यानंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन हेल फायर अशा प्रकारचा एक तुम्हाला भेटेल इथं इफेक्ट. तर तो इथं ॲड करून घ्या मित्रांनो आणि त्याची ॲडजस्टमेंट जे असेल ती त्या इमेजपुरती तर करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतर तुम्हाला सेकंड जो इमेज असेल तो एकदम लॉंग असेल तर आपल्या तिथं जे ते काय करायचं बघा मित्रांनो. आपल्या जिथे 9 सेकंद आहे मित्रांनो, तर 9 सेकंदावरती येऊन आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या बॉडी पिकमध्ये जिथे जायचे. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये बघा तुम्हाला लाईट अँड डिझॉल्व अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं ॲड करून घ्या आणि त्याची टाइमलाईन जी असेल ती 10 सेकंदापर्यंतच ठेवा. परत आपल्या 10 सेकंदावरती थांबायचे. परत आपल्या व्हिडिओ पिकमध्ये येऊन जायचे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला काय करायचं स्प्लिट स्क्रीन अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला काय करायचं बघा, इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर लव या कॅटेगरीमध्ये येऊन आपल्याला हट किसेस अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची जी ॲडजस्टमेंट असेल ती त्या इमेजपुरती इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला जिथे काय करायचं येऊन जायचे. आल्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. त्यानंतर बटरफ्लाय या कॅटेगरीमध्ये येऊन तुम्हाला सुरुवातीलाच बघा एक बटरफ्लाय अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल. तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं तुम्ही करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. वर तुम्हाला एक एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक केलं की जो आपला आजचा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक अँड शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.